व्याख्यान मंडळातर्फे 35 वर्षापासून अशी व्याख्यानाला चालवली जाते, खरंच कौतुकाची बाब. आणि लोक पण एवढ्या मोठ्या संख्येत जमलेले आहेत, कदाचित मोबाईलच्या आहारी न गेल्यामुळे आपण सगळे इथं बसलेलं समजू शकतो. कारण आजकाल शहरांमध्ये लोक जमणं, भाषण ऐकणं मुलाचं हे फार कठीण आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जितेश कदम साहेब, जे भारतीय सहकारी बँक मार्केटचे संचालक आणि प्रमुख आहेत. या कार्यक्रमाचे संयोजक शंकर पाटील साहेब, प्राध्यापक स्वप्नील पाटील, श्री कालिदास पाटील, प्राध्यापक डॉक्टर दीपक स्वामी, तसंच त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं कालिदास पाटील. सगळ्यांचे नावं कालिदास पाटील साहेबांनी घेतलेले आहेत, माझ्या सगळ्यांचे परिचय नाही, पण त्यांनी एडे निपाणीबद्दल सांगताना मातीचा उल्लेख केला तरी पूर्ण सांगली जिल्हाच हा क्रांतिकारी लोकांचा जिल्हा आहे. मला काही नरेंद्र मोदींसाठी सवय नाही की मेरा एडे निपाणीचे लोक पुरा नसता आहे. पण मी आताच डॉक्टर साहेबांना सांगत होतो, डॉक्टर जितेश कदम साधारणतः मला वाटते 2015 मध्ये पूर्ण सांगली जिल्ह्याचा मी दौरा केला, जेव्हा आम्ही सामाजिक न्यायाची परिस्थिती महाराष्ट्रात काय आहे बघत होतो. आणि इस्लामपूर किंवा सांगली जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्यांमध्ये आमचे कार्यक्रम होत होते, मिटिंग होत होत्या, लोकांचे प्रश्न समजून घेत होतो आम्ही. आणि आता मला वेळाचे पण काही लोक भेटले तर तेव्हा वेळाच्या कचराडीची केस मी चालू, त्यानंतर इथल्या नदीच्या प्रदूषणाबद्दलची केस आपण चालू. बऱ्याचशा इथल्या काही केसेसमध्ये मी लक्ष घातलं तेव्हा इस्लामपूरच्या बाहेर काही लेबर लोक बरेचसे पाळ ठेवून राहत होते, तेव्हा त्यांच्या पण प्रश्नांवर आम्ही काम करायला तेव्हा प्रयत्न केला. सांगायचा उद्देश एवढाच आहे की माझं खरोखर सांगली जिल्ह्याची नातं आहे. आणि सांगलीच नाही तर सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे मला विशेष आवडतात महाराष्ट्रातले, कारण की इथे पूर्वगामी विचारांचे परंपरा. तरी सुद्धा इथे काही धर्मांध विचारांचे लोक कसे वाढले हा एक प्रश्न आहे, त्याच्याबद्दल काही बोलत नाही, आपल्या सगळ्यांना ते लोक माहिती. इथे येत असताना काही लोक माझ्यासोबत होते, डॉक्टर जितेश कदम होते आणि प्रभू रामचंद्रांची मोठी प्रतिमा ते फोटो लावले. आपण इथे बसलेल्या अनेक माता भगिनी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, सगळ्यांना आपण काही प्रभू रामचंद्राला पाहिलं नाही असं नाही, आपल्या सगळ्यांच्या डोक्याची प्रतिमा आहे डोळ्यांसमोर आपले. प्रभू रामचंद्र असे बॉडी बिल्डर तेव्हापासून झाले आहे. आता तुम्ही पाहिलं तर आता मनुष्य आणि असे बॉडी बिल्डर आधी कसे नसायचे, म्हणजे राम जे असायचे ते आपले घरगुती वाटायचे की एक साधा माणूस, आपल्याला माणूस आशीर्वाद देताना हात वगैरे असायचा. कधी कधी जास्त उत्साही लोक असे किरण दाखवायचे तुमच्या डोक्यावर आशीर्वाद मिळणार. मी पण खेड्यात वाढलो तेव्हा मी पाहत होतो की एखादा समोरून येणारा मुस्लिम माणूस असेल आणि आपण तिथून जात असतो तर त्याला रामला म्हटलं तो पण रामला म्हणून जाय. तेव्हा तो असा विचार करत होता की हा राम तुमचा आहे, आमचा नाही, असा विचार करत होता. पण जेव्हा राजकारणाचा भाग प्रभू रामचंद्र झाले आणि जेव्हा जय श्रीराम अशी घोषणा दिली आणि त्याच्यानंतर सांगण्यात आलं की इस देश में रहना होगा तो जय श्रीराम, तेव्हा मुसलमान लोकांनी दुरावा तयार केला त्याच्यामध्ये की हे आपले देव नाही, त्याचं काहीतरी. मला असं वाटतं की लोकशाहीला ग्रहण करण्याची जी एक प्रक्रिया आहे किती दिवस सुरू झाली. भारतीय संविधान जे एकोपा सांगते, भारतीय संविधान ज्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता सांगितलेली आहे, भारतीय संविधान ज्याच्यामध्ये कोणत्याही धर्मात भेदभाव केला जाऊ शकत नाही. आपण एकदा घरातून बाहेर रस्त्यावर आल्यावर आपल्या सगळ्यांचा धर्म एकच आहे, तो माणूस. हे ज्या संविधानाने सांगितलेलं आहे त्या संविधानाला मलिन करण्याचे प्रकार तेव्हापासून सुरू झाले. आधी हिंदू मुसलमान अशा लढाया होत होत्या, आपण ऐकलेल्या आहे. काही जण ते पण रक्तरंजित पद्धतीने सांगतात, जसं
महाराज हे जाणते राजे होते. हिंदू विरुद्ध मुसलमान अशी त्यांची लढाई नव्हती. तेव्हाची लढाई कोणाची कशी नव्हती. तेव्हाची लढाई राज्य स्थापनेसाठी. हे सुद्धा आपल्याला विसरायला लावलं काही लोकांनी. आणि मग शिवाजी महाराजांनी जणू काही घोड्यावर बसलेले असे तलवार केले. त्या दिवशी माझं ठाण्यामध्ये भाषण झालं तेव्हा पण मी सांगितलं शिवाजी महाराज काही फक्त नेहमी घोड्यावर बसून तलवार असेल असं नव्हतं. प्रतिमा एक आहे आपल्या मनाला भावणारी आहे. पण शिवाजी महाराज हे अभ्यासू राहिले. एक शिल्पकार आहे त्यांना मी विनंती केली सोलापूरच्या. त्यांना मी म्हटलं तुम्ही एवढे शिल्प बनवता वेगवेगळे एक शिल्प असं म्हणा ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज हे आपला जो जिरे टोप आहे तो घातलेला आहे, तो बाजूला ठेवलेला आहे. शिवाजी महाराज एका आसनावर बसलेले आहे, मागे टक्के ठेवलेले आहे, त्याला लिहून बसलेले आहे आणि ते काहीतरी वाचत आहे, काहीतरी लिहत आहे, असं एखादं शिल्प आहे. ते आहे आपले शिवाजी महाराज जे विचार करणार संविधान असा विचार करणारा नागरिक आहे. आणि म्हणून जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की विचारांच्या संदर्भात, विवेकाच्या संदर्भात त्यांनी तेव्हा काय विचार केला. भारतीय संविधान तेच आहे. आपल्या आईला सती जाऊ नको असं सांगणार मुलगा आणि सती प्रथा बंद करण्यासाठी त्याच्यानंतरही प्रयत्न करणारा माणूस. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे आपले जाणते झाले. अंधश्रद्धेला त्यांनी कधीही वाव दिला नाही. आणि मग आता जर कोणी अंधश्रद्धा पसरवत असेल, आपली बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखं काही बोलत असेल तर संविधानात त्या लोकांना चालणार. आणि म्हणून मी काही त्या लोकांचं नाव घेतले सांगितलं ते लोक महाराष्ट्रामध्ये विचारत असतात. ही माती जर एवढी पवित्र आहे की अपवित्र लोक आले नव्हते जे संविधानाचा मान सन्मान करू शकत नाही. आणि म्हणून भारतीय संविधान समजून घेताना हा सगळा प्रवास आपल्याला समजून घेतला पाहिजे की जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि पहिल्यांदा मंत्रिमंडळाची यादी करण्यात आली. त्याच्यामध्ये पहिले काही निवडणुका झाल्या, निवडणुका 1950 मध्ये. पण मंत्रिमंडळ पाहिजे जोपर्यंत भारतीय संविधान येत नाही तोपर्यंत म्हणून एक मंत्रिमंडळ तयार करण्यात आलं. ज्याच्यामध्ये सगळ्या विचार प्रकाराचे, सगळे विचार धर्माचे, वेगवेगळ्या जातींचे, वेगवेगळ्या हुशारी त्यांच्या डोक्यात असलेले वेगळे लोक घेणार. पंडित नेहरूंनी ती यादी महात्मा गांधींना दाखवली. महात्मा गांधींनी ती यादी पाळली आणि महात्मा गांधींनी सांगितलं की याच्यामध्ये एक नाव पाहिजे, त्याच्याशिवाय मंत्रिमंडळ पूर्ण होऊ शकणार नाही. आणि ते नाव भीमराव आंबेडकर. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना तुम्ही जोपर्यंत मंत्रिमंडळात घेत नाही भारताचं मंत्रिमंडळ पूर्ण होऊ शकत नाही असं महात्मा गांधींनी सांगितलं. आणि आपल्या भारताला पहिले कायदा आणले डॉक्टर आंबेडकर. त्यांच्यावर संविधान लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली. एक मोठी कमिटी होती पण अनेक जण आजारी होते, अनेक जण म्हातारे होते आणि डॉक्टर आंबेडकरांना सगळं काम करावं. संविधान लिहिताना एक शक्य होतं आंबेडकरांसाठी की मला ज्या समाजातल्या लोकांनी त्रास दिला त्यांचा बदला आपण घेतो अशा अर्थाने त्यांनी काहीतरी लिखाण संविधानात केलं असतं. ते एवढं मोठ्या संविधानामध्ये काही गोष्टी कदाचित टाकून गेल्या आहेत. पण त्यांनी तसं बदल्याच्या भावनेने संविधान लिहिलं नाही. या वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणजे राज्य सगळे वेगवेगळे होते, राज्यशाही होती, त्यांना सगळ्यांना एकत्र आणून एकीकडे सरदार पटेल भारत देश तयार करत होते. त्यांना विलीन व्हा म्हणून सांगत होते. काही जणांवर दबाव आणून त्यांना भारतात घेत होते. काही जणांना धमकी देऊन सुद्धा भारतात घेण्यात आलं आणि एक भारत देश अखंड असा तयार करण्याचा प्रयत्न करत होते सरदार पटेल. आणि त्याच वेळेस आपण पाहिलं की डॉक्टर आंबेडकर एक संविधान लिहित होते ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचा, वेगळ्या धर्माचा, वेगळ्या रंगाचा, वेगळ्या भाषा बोलणारा, वेगवेगळं अन्न खाणारा, वेगवेगळी संस्कृती असणारा, नाचाचे वेगवेगळे प्रकार असणारा, वेगवेगळे देव असणारा असा प्रत्येक माणूस त्याला असं वाटलं पाहिजे की हा देश माझा. अशी राष्ट्रीय एकात्मता संविधानातून निर्माण करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर प्रयत्न करत होते आणि ते संविधान आपण स्वीकारलं. आता मग संविधान तयार झाल्यावर आता कुणाला द्यायचं संविधान, कुणाला अर्पण करायचं. जगातलं पहिलं संविधान ठरलं
जनगण मन हे राष्ट्रगीत मानलं नव्हतं आणि अजून म्हणते आहे. पण तेव्हा असं वाटलं की हे हळूहळू एकूण होऊन जाते भारतीय सगळ्या संकल्पनांमध्ये. भारत एक देश म्हणून एक संकल्पना आहे, त्याला आपण आयडिया ऑफ इंडिया एक कन्सेप्ट आहे की एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र आणून एक देश तयार करणं, त्याची बांधणी करणं खूप मोठं काम. पण हे लोक दुर्दैवाने कधीच भारतीयत्वाची संकल्पना समजून घेऊ शकले नाही आणि ते सतत विष पेरत राहिले. आज त्यांचा एक मोठा समूह झालेला आहे आपल्याला भारताला दिसते. ज्यांनी आपल्या प्रमुख राष्ट्रीय कार्यालयावर त्यांची जी संघटना आहे त्या कार्यालयावर त्यांनी जवळपास 25 वर्षापूर्वीपासून झेंडा सुद्धा लावला होता. जेव्हा चर्चेचा तो विषय झाला तेव्हा त्यांच्या नागपूरच्या कार्यालयावर त्यांना तिरंगा लावला. यांना राष्ट्रगीत मान्य नाही, यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणतात. आता या तीन महत्वाच्या गोष्टी आल्या, राष्ट्रपिता, राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज. हेच मान्य नाही असं म्हणणारे जे लोक आहेत हे जर भारताच्या सत्तास्थानी आले तर काय होऊ शकते याची प्रचिती सुद्धा आपल्याला काही वेळा आलेली आहे आणि यासाठी जास्त येत आहे. आणि संविधानाचा प्रवास या 2024 पर्यंत येत असताना कोणी संविधानाची नासधूस केली याचा हिशोब आपण घेतला. आता इथे काही लहान मुलं नसते म्हणून मी गोष्ट सांगतो. ते लहान मुलं जे त्यांनी किंवा आपण सगळ्यांनी टोपीवाल्या माणसाची गोष्ट ऐकली तर टोपी विकाय टोप्या विकायच्या आणि एकदा तो जंगलातून जात होता. मग जाताना तो जमला त्याला वाटलं की झाडाखाली बसून जरा जेवण तो जेवण करायला थांबला. त्याने जेवण केलं आणि मग त्याला वाटलं की थोडं झोपावा म्हणून तो आराम करायला झोपला. तर त्याला झोप लागली. झाडावरती माकडं खाली आली. त्याने त्याची पेटी उघडली. पेटीत त्या टोप्या घेतल्या, चोरल्या. झाडावर जाऊन बसले सगळे टोप्या. हा उठला आणि डोळे चोळत उठला तर पाहिलं तर आपल्या पेटीतल्या सगळ्या टोप्या माकडं घालून बसलेल्या होत्या. आणि मग त्याला काही सुचलं नाही. त्याने मग आपली टोपी काढली आणि जोरात अशी आवडली. तर माकडं सगळे हसायला लागले, दात काढले. ते म्हणाले जर जसं तुमच्या आजोबाने तुम्हाला गोष्ट सांगितली ना की अशी टोपी टाकायची मग ते माकडे टाकतात, आमच्या आजोबाने सांगितली आता आम्ही टोपी टाकत. आता जर टोपी परत पाहिजे असेल तर वेगळी आयडिया करावी लागेल. टोपी पाहिजे आहे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आता वेगळ्या प्रकारे शोधावं लागेल. प्रत्येक काळानुसार प्रश्न तोच असला तरी त्याचं उत्तर वेगळ्या प्रकारे शोधावं लागेल. आणि त्यामुळे आता टोपीवाल्याची आणि माकडाची गोष्ट वेगळी राहू शकते. त्याचं उत्तर शोधताना जनतेला आता संविधान वापरावं, कायदा वापरावा. आणि कायद्याचं राज्य असल्यामुळे जे माकड असले, माकड चेष्टा करणारे असले, माकडांसारखे वागणारे माणसं असले तरी सुद्धा कायद्याच्याच अहिंसक पद्धतीने त्यांना आपल्याला ही संविधानाची संकल्पना समजून सांगावी. आजचं राजकारण हे अशाच सत्ता चोरून नेलेल्या माकडांनी स्थापन केलेली व्यवस्था. महाराष्ट्रात तसंच आहे. आणि म्हणून या सगळ्या माकड चेष्टा करणाऱ्यांना संविधान समजते की नाही हा प्रश्न निर्माण. भारतीय संविधानाचा आत्मा आहे तो म्हणजे एकात्मता, स्वातंत्र्य, समता, बंधुता या ज्या गोष्टी आहेत त्यांनाच ठेच पोचवण्यासाठी सातत्याने काम केलं जातं. मग स्वातंत्र्य हे वेगळ्या प्रकारचं आहे ज्याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यात महत्वाचं मानलं आहे. सामाजिक जीवन जगताना आधुनिक नागरी समाज म्हणून आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, की मी माझं म्हणणं सांगू शकलो पाहिजे. अनेकदा आपण ऐकलेलं आहे की 100 माणसांमध्ये एका जरी माणसाचं मत वेगळं असेल तरी त्याला निर्भयपणे न घाबरता ते म्हणणं सांगता आलं पाहिजे आणि त्या 99 माणसांनी त्या माणसाच्या हक्काचं संरक्षण केलं पाहिजे की तुझं वेगळं मत असेल तरी तुला आपल्यासोबत राहण्याचा हक्क आहे. घाबरायचं कारण तसं लोकशाहीच्या वातावरणात राहिलं आहे. साधं तुम्ही व्हॉट्सअपवर बघा, फेसबुकवर बघा,
काहीतरी वेगळं मत नको, एक सारखे मत असणारे माणसं पाहिजे. हा जो राजकीय दुराग्रह वाढलेला आहे त्याच्यातून संविधानाला ठेच पोहोचला. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आम्ही आता संविधानाबद्दल बोलायला जातो तेव्हा एक गोष्ट डॉक्टर जितेश कदम यांनी होती, ती म्हणजे अशी की इथे सांगली जिल्ह्यात मी कुठे मुलाखत मागच्या 3-4 महिन्यापूर्वी कवठे एकंदर मी एका हॉलमध्ये अशा व्याख्यानमालेत बोलत होतो आणि तिथे लोकशाहीबद्दल मी सांगत होतो. मग लोकशाहीबद्दल सांगताना काही नावं घेऊन मी सांगत होतो आजकालच्या राजकारणात. तर जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं काही विषय विचारांचे लोक इथे वाढले, तशा प्रकारचे काही विचार लोक होते विषयावरून झाले आणि इकडून 4 जण तिकडून 4-5 जण असे उठले आणि जोरजोरात आरडाओरडा करायला. की संविधानाबद्दल सांगत असताना मला आरडाओरडा कशासाठी, म्हणजे तुम्ही काही काँग्रेसची प्रचार सभा घेताय. मी त्यांना म्हटलं की लोकशाही बद्दल बोलत असताना काँग्रेसची आम्ही बाजू घेतो असं तुम्हाला काय वाटत आहे? म्हणजे लोकशाहीचा आणि काँग्रेसचा संबंध तुम्ही जोडले. तुम्हाला माहिती आहे की लोकशाही म्हणजे काँग्रेस आहे. प्रचार सभा हे सुद्धा माझ्यासाठी व्याख्यानमाला सुद्धा प्रचार सभा आहे, पण हा लोकशाहीचा प्रचार, हा संविधानाचा प्रचार, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्सल विचारांचा प्रचार आहे. डॉक्टर आंबेडकर त्या पुतळ्यावर आहे. मी सगळ्यांना सांगत असतो जे आंबेडकरांवर फार प्रेम दाखवतात, जय भीम म्हटल्याने काय तुम्ही आंबेडकरवादी होत नाही आणि जय जिजाऊ म्हटल्याने तुम्ही काय छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेमी होत नाही. त्यांचे विचार तुम्हाला समजतात. विचारांमध्ये माणूस असतो हे जोपर्यंत समजून घेत नाही आपण, तेव्हा एक पुस्तक जे आपल्या सगळ्यांसाठी दिलेलं आहे संविधान नावाचं, त्याच्यातले हक्क आणि कर्तव्य आपण कसं समजून घेऊ. डॉक्टर आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या हातात जे पुस्तक आहे ते आपण कधीतरी घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे मला. आता ज्या अमोल गवळी याच्यामुळे मला तुमच्याशी संपर्क झाला. त्याला मी पाहायला मेहनत करताना पुण्यामध्ये, मी तेव्हा जर्नलिझम कॉलेजमध्ये पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो आणि तेव्हा तो तिथं पत्रकारिता करत होता. ते करत करत लिखाण करत सतत प्रयत्न करत त्यांनी आज नारायण राणेंचं दुखी आहे. ही जी मेहनत आहे ही महत्वाची आहे. म्हणजे कोणत्या माणसासोबत आहे त्या माणसाबद्दल तुमचं काय मत आहे ही वेगळी गोष्ट आहे. पण अमोल गवळी हा तुमच्या गावातला एक मेहनती मुलगा, मी पाहिलेला. मी सांगतो म्हणजे कशी मातीबद्दल सांगत होते म्हणून मी सांगतो की मातीचा हा गुणधर्म असेल तर याच गावातले अनेक जण जे स्पर्धा परीक्षातून प्रशासकीय यंत्रणेमध्ये आहे ते सुद्धा मला माहिती आहे. सैनिक म्हणून जे देशाची सेवा करतात ते सुद्धा मला माहिती आहे. संविधान त्यांना समजलेलं आहे जे मेहनत करतात. संविधान त्यांना समजते जे प्रामाणिकपणे मेहनतीवर विचार करतात. आपण प्रगती करू शकतो याचा विश्वास आहे. सत्यावर आधारित अभिव्यक्ती आजकाल लोकांना आवडत नाही आणि त्यामुळे आपण पाहतो की रामराज्याची खोटी चुकीची संकल्पना आपल्याला सांगितली. रामराज्य म्हणजे संविधान आहे जणू काही अशा पद्धतीने, किंवा रामराज्य म्हणजे संविधानाचाच विचार आहे अशा पद्धतीने काही जण सांगतात. तेव्हा एक विचार म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे महात्मा गांधींनी सांगितलेलं रामराज्य हे वेगळं होतं आणि यांचं विषारी स्वरूपाचं रामराज्य वेगळं आहे. कारण यांचा रामच वेगळा आहे जो इथे चित्रावर काढला. आपला राम हा कुटुंब वत्सल, सीतेसोबत राहणार, लक्ष्मण त्याच्यासोबत असणार, हनुमान त्याच्यासोबत असणार, असा एक कुटुंब वत्सल होता. त्याचं कुटुंब होतं. लग्न झालेलं असतानाही माझं लग्न झालं नाही असं सांगत नाही. त्यामुळे कोणाची पण गॅरंटी आपण तपासताना आपण त्याचा विचार केला पाहिजे की या माणसाला खरंच काय समजते. म्हणजे आपण ठीक आहे 10 वर्षापासून एक चूक करतोय आपण सांगत नाही. हे भारत सरकार आहे, याचं नाव भारत सरकार आहे, याचं नाव मोदी सरकार नाही. हे संविधानाच्या दृष्टीने समजून घेणार नाही आपण. पण कधी कधी काही लोकांना ते म्हटलं की लगेच त्यांना तुम्ही द्वेष करता किंवा द्वेषावर
विचारायला आपल्याला वेळ आहे का? इतकं प्रेम करायला वेळ, एवढं कमी आयुष्य. द्वेष कशासाठी करणार? आपण विश्लेषण करणार आणि संविधानाने तो अधिकार आपल्याला दिला विश्लेषण करायला. आणि म्हणून मला असं वाटतं की रामराज्य जे आहे ते गांधींनी सांगितलं, त्याच्यामध्ये हेड, हार्ट आणि हँड म्हणजे डोकं, हृदय आणि हात या तिघांचाही एकत्र विकास होऊन माणूस विकसित होईल, त्याचं कुटुंब विकसित होईल, ही संकल्पना होती रामराज्य. शेजार धर्म होता त्यांच्या रामराज्यामध्ये की शेजाऱ्याचा धंदा झाला पाहिजे, शेजाऱ्याचा व्यवसाय झाला पाहिजे, शेजारी श्रीमंत आणि सदन झाला पाहिजे, हा विचार होता रामराज्याचा. त्याच्यामध्ये धर्माचा विचार नव्हता की तू कोणत्या धर्माचा मग तुझा विकास झाला पाहिजे, असं नव्हतं. आताचं रामराज्य हे धर्मावर आधारित आहे, धर्मांततेवर आधारित आहे. आणि त्यामुळे हे रामराज्य आपलं नाही हे समजून घेतलं तर आपल्याला संविधान समजण्याची सुरुवात होऊ शकते. आज आपण पाहतो की ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे त्या निमित्ताने आपल्याला दुर्दैवाने हे समजून घ्यावं लागते की संविधान म्हणजे काय. एकीकडे आपण पाहतो की वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, न्यायव्यवस्था एक स्वतंत्र यंत्रणा, निवडणूक आयोग एक स्वतंत्र यंत्रणा आहे, सीबीआय एक तपास यंत्रणा आहे, स्वतंत्र यंत्रणा आहे, त्याच्यावर कोणाचा दबाव असतो. आणि त्याच वेळेस राजकारण करणारे जे लोक आहेत ती एक यंत्रणा आहे जी भारतीय संविधानाने सांगितली लोकप्रतिनिधींच्या द्वारे राज्य करण्याची. आपण त्याला इनडायरेक्ट डेमोक्रेसी म्हणतो, म्हणजे आपण लोक निवडून देणार आणि ते तिथे राज्य करणार. याचा अर्थ ते मालक नाही, आपण मालक आहे. ही जी संकल्पना आहे आपण समजूनच घेतली नाही, कारण की आपण राजेशाहीतून लोकशाही देताना आपण राजेशाहीच्याच सगळ्या आविर्भावात राहिलो. तीच संकल्पना आपल्या डोक्यात राहिली आणि आपण त्यांना राजे महाराजे म्हणून त्या नवीन राजकीय लोकांना स्वीकार. आता इथून थोड्या अंतरावर आपण साताऱ्याला गेलो, अजूनही महाराज तिथे आहे, पण तुमच्या महाराजांसारखं चारित्र्य वागणूक आहे की नाही? नुसतं असं केलं की महाराज, लोकांचा गैरसमज होती अशी पावलं बोलली की महाराज, असं नसते ते. मग कोल्हापूरला गेलं तर ते वेगळे महाराज आहेत, त्यांचा स्वभाव वेगळा आहे, त्यांचा स्वभाव फारच वेगळा आहे. लोकांशी नाळ असणारा असतो महाराज, लोकांशी नाळ असणारा असतो राजा. तुम्ही जेव्हा लोकशाही स्वीकारलेली आहे आणि संविधान स्वीकारलेलं आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही आता लोकप्रतिनिधी म्हणून आहात, तेव्हा तुम्ही राजेशाहीला तुम्ही स्वतः दूर ठेवला पाहिजे. आणि हा जो दोन कार्यांमधला फरक आपल्याला दिसतो तोच लोकशाही समजून घेण्यासाठी महत्त्वाचा. लोकशाहीमध्ये कर्तव्याचं खूप महत्व आहे की आपलं कर्तव्य महत्वाचं आहे. केवळ हक्कांची भाषा करणं हा एक तसं पाहिलं तर हिंसक विचार आहे. केवळ हक्कांची भाषा करणं, मला काय मला तो पाहिजे, हक्कांची भाषा जरूर केली पाहिजे, परंतु कर्तव्याचा विचार हा न विसरता जेव्हा हक्कांची भाषा असते तेव्हा तो देश प्रगतीशील आहे असं समजतं. आपण पाहिलं की काही सिनेमे सारखे येतात आपलं डोकं खराब करण्यासाठी, इतिहास बदलून नवीनच इतिहास सांगायचा. परवा मुंबईला माझं वाटलं तेव्हा पण मी जाहीरपणे सांगितलं की आपल्याला वाटत होतं की खूप चांगला अभिनेता आहे, आपल्याला वाटत होतं की हा खूप चांगला खरोखरचा आपल्यातला माणूस आहे, तो अक्षय कुमार, जो कॅनेडियन सिटीजन होता आता 6-7 वर्षापूर्वी. आता त्याने भारतीयत्व स्वीकारलेलं आहे आणि तो मोदींचा खूप जवळचा असल्यामुळे त्याला आता निवडणुकीत उभं. अक्षय कुमार हा एक पाळीव अभिनेता, त्याला पाळलेला आहे भाजपने मोदींनी, आणि मग त्याला ते सांगतात की असा असा सिनेमा काढ. मग कधी पुलवामा असेल तिथला काहीतरी युद्धावर एखादा वाईट सिनेमा निघतो. आता 370 नावाचा एक सिनेमा आलेला आहे. लोकांची दिशाभूल करणारे, इतिहास आणि वास्तव वेगळंच काहीतरी दाखवणारे सिनेमे नेमके निवडणुकीच्या वेळेस कसे येतात याचा विचार मतदार म्हणून आपण करणार नाही, तर मग आपण भावनाशी म्हणून मतदान करू आणि तेच त्यांना पाहिजे. त्यांना असं वाटतं की आपण बिंडोक आहे. आजच्या राजकारणाची गरज आहे बिंडोक मतदार. आपण सगळ्यांनी ठरवायचं की तुम्ही बिंडोक आहात का?
सगळेच चॅनलवर तिथे जे पत्रकार जमलेले त्यांना माहिती आहे की खूप चॅनलवर चर्चा आहे दररोज संध्याकाळी आणि ते आम्हाला बोलवायचे. तेव्हा आम्ही काँग्रेसबद्दल खूप टीका करायचो, कारण तेव्हा त्यांचं सरकार होतं, राष्ट्रवादी काँग्रेस होतं, त्यांच्याबद्दल आम्ही टीका करायचो, विश्लेषण करायचो, कसं चुकलेलं आहे ते सांगायचो, ते सुद्धा ऍक्सेप्ट करायचे. आर आर पाटलांनी विषय काढला होता बारबालांचा, की बार हे बंद झाले पाहिजे, बारबाला बंद झाला आणि माझा त्याला विरोध होता, कारण की माझं म्हणणं होतं अचानक तुम्ही काहीतरी बंद करून टाकू शकत नाही. भावनिक दृष्टिकोनातून केवळ नैतिकतेच्या आधारे असं बंद करायचं नाही, त्यांना तुम्ही पर्याय द्या आणि मग बंद करा. तर एकदा टीव्ही चॅनलवर डिबेट सुरू होता आणि मध्ये ब्रेक झाला आणि आर आर आबादचा पीएचा फोन आला. ते बोलले माझ्याशी, आबा म्हणाले की हा आमची पण बाजू थोडी म्हणला, माझं काही असं मी मुद्दा माझ्यासाठी करत नाही, समाजासाठी करतो. एक अत्यंत निर्लस, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष माणूस जो पालकत्वाच्या भूमिकेतून राजकारणात होता ते म्हणजे आर. त्यांचं चुकलं नव्हतं, म्हणजे ते नैतिक दृष्टिकोनातून भारावलेले होते, त्यामुळे तो विषय काही पुढे गेला नाही. त्यांना ते सांगितले मी, तरी पण ते तुमच्या बाजूने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी जेव्हा परत सुरू झाला डिबेट तेव्हा मी म्हटलं की आर आर पाटलांचं कुठेतरी चुकीचं फिडिंग त्यांना अधिकारी करत आहे, कायदा चुकीचा त्यांना सांगत आहे आणि म्हणून त्यांची अशी भावना निर्माण झाली की आपण बालांवर बंदी आणू शकतो. मग एक रिटायर्ड न्यायाधीश होते, ते पण त्या चर्चेत त्यांनी आणले. ते म्हणाले की फार आकर्षक वाक्य त्यांनी सांगितले की भारताला बारबाला पाहिजे की वीरबाला पाहिजे. आता एवढं आकर्षक वाक्य असल्यानं कोण बारबाला म्हणणार आहे? सगळेजण वीरबाला म्हणतात. आपल्याला सगळ्यांनाच वीरबाला पाहिजे, पण आपण हे समजून घेणार आहे का की बारबाला त्या कशा झाल्या, त्या तिथे कशा आल्या, त्या नाचायला का लागल्या, त्यांच्या पोटाचा प्रश्न कसा तयार झाला, त्यांच्या घरच्यांनी त्यांना विकलं की कोणीतरी प्रेम करणाऱ्या व्यक्तीने त्यांना तिथे आणून विकलं, त्यांचं हे बंद झालं काम करणं की त्या काय काम करणार आहे, पोट कसं होणार आहे, की त्यांना आपण अजून शोषणासाठी आपण रिकामा करतोय. सगळ्यात बारबाला काही धंदेवाईक नव्हत्या, त्या त्यांची कला पेश करत. आर आर पाटलांनी हे सांगितलं की 5 स्टार हॉटेलमध्ये डान्स केलेले चालतील आणि लहान लहान हॉटेलमध्ये बारबाला नसले पाहिजे. हा भेदभाव आहे, सामान्य माणसाला सुद्धा डान्स पाहण्याचा हक्क आहे आणि म्हणून तो कायदा काही टिकला नाही. आता याच्यामध्ये संविधानिक मुद्दा जो आहे तो आहे की आपण अचानक कुणाचाही व्यवसाय बंदी आणून बंद करू शकत नाही. एकूणच बंदी हा विषय, कशावरही बंदी आणणं हे भारतीय संविधानाला मान्य नाही. जोपर्यंत रिहॅबिलिटेशनची संकल्पना म्हणजे त्यांचं पुनर्वसन कसं होणार, नवीन उद्योग आणि पैसे कमवण्याची यंत्रणा सांगितल्याशिवाय आपण कोणताही व्यवसाय बंद करणं हे मानवी हक्कांचं उल्लंघन करते, हा विचार आपण समजून. आज आपण पाहतो की या सिनेमाच्या माध्यमातून जे काही दाखवलं जातं ते अत्यंत विकृत आहे. एक सिनेमा आला होता केरला फाईट्स नावाचा, तुम्ही पाहिला की मला माहिती नाही. ट्रेलर तर खूप जणांनी पाहिलं असेल, कारण त्यांनी सगळीकडे ट्रेलर बसवलं. मग त्या केरला फाईट्स मधून असं दाखवलं होतं की काहीतरी 30,000 मुली काय केरला स्टोरीमध्ये त्यांनी दाखवलं की हजारो मुलींचं धर्मांतर करून त्यांना मुस्लिम केलेलं आहे, त्यांना पळून दिलं, अनेक जणी गायब झालेल्या, त्यांना परदेशातून विकलं काय, अशा स्वरूपाची मांडणी करणार असेल. त्याचं एक फार प्रक्षोभक स्वरूपाचा ट्रेलर आला. लोक सगळे चिडले पाहिल्यावर, त्यांना राग आला. मग राग कोणाचा आला पाहिजे? मुस्लिम लोकांचा आला. अशा पद्धतीने ट्रेलर तयार केलं. हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करायची, यासाठी सिनेमे काढायचे, असा विचार आपण आधी कधी बघितला नाही. वास्तव तुम्ही दाखवा, खऱ्यावर आधारित सिनेमा काढा, सत्य दाखवा, काही हरकत नाही. ते सत्य किती भयानक असलं ते दाखवा, पण असत्यावर आधारित सिनेमे काढणं हे नवीनच राजकारण 2014 पासून सुरू झालं. मग सर्वोच्च न्यायालयामध्ये केस झाली. त्या केस बद्दल बातम्याच कुठे आल्या पाहिजे नाही अशी व्यवस्था करण्यात आली, कारण की बरेचसे चॅनल यांनी विकत घेतलेले आहे, मालक यांनी आपल्या पदराखाली घेतलेले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात त्याच्याबद्दल काय चर्चा झाली ते कुठेही छापून आलं पाहिजे नाही, ते कुठे दाखवायला नको अशा प्रकारची व्यवस्था करण्यात. आणि आपल्याला माहिती नाही, म्हणून मी तुम्हाला सांगतो की सुप्रीम कोर्टात काय झालं केरळ स्टोरी बद्दल. केरळ स्टोरी बद्दल जेव्हा
सुप्रीम कोर्टाने विचारलं की 30,000 काहीतरी मुलींचा आकडा. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर मुली गायब झाल्या असतील, धर्मांतर झालं असेल, त्यांच्यावर दबाव आणून धर्म बदलवण्यात आला असेल किंवा त्यांच्यातल्या बऱ्याचशा विकल्या गेल्या असेल असं तुमचं म्हणणं आहे, तर हा अत्यंत भयानक विषय आहे आणि आम्ही याच्याबद्दल स्वतःहून दखल घेऊन जनहित याचिका म्हणून दाखल करून देऊ शकतो. एवढा भयानक विषय. तुम्ही आम्हाला त्या 30,000 मुलींचे नाव तर ते दिग्दर्शक, प्रोड्युसर सगळेजण आपापले त्यांना म्हटले काय करायचं, अबकले ते. कारण की 30,000 नावच त्यांच्याजवळ होते. त्यांनी सांगितलं कोर्टामध्ये की 30,000 वगैरे असं काही नाही आहे, की खरं तर 3 मुलींच्या जीवनावर आधारित कोर्ट आहे. मग त्यांनी सांगितलं होतं 3 मुलींचे तरी नावं द्या, त्या 3 मुली कोणा ते सांगा. तर हे सगळं खरं आहे का ते सांगा, सत्य आहे काय सगळं 3 मुलींचंच असेल तरी. तर त्यांनी सांगितलं हे सगळं सत्य नाही, आम्ही सिनेमा तयार करताना थोडेसे आमचे अधिकार वापरून त्याला जरा व्यवस्थित केले. मग सुप्रीम कोर्टाने विचारलं की जर हा सत्यावर आधारित सिनेमा असेल तर तुम्ही सुरुवातीला डिस्क्लेमर दाखवलं का की हा सत्यावर आधारित सिनेमा नाही, काल्पनिक गोष्टींवर आधारित आहे, थोडं सत्य आहे आणि बाकीचं काल्पनिक आहे, तुम्ही दाखवलं का. त्यांनी सांगितलं नाही आम्ही ते दाखवलं. मग काय दाखवलं नाही कारण की सिनेमा काढणारे हे पाळीव लोक मगाशी मी जसं सांगितलं की त्यांना मुद्दाम सिनेमा काढण्यासाठी सांगण्यात आलं. त्यांना ॲश्युरन्स देण्यात आला की तुमचं कोणी काही मागणी करू शकत नाही. आणि म्हणून आता नारायण मुलाने काय तो सांगतो की माझे प्रमुख सागर बंगल्यावर बसतात, मला पोलीस पण काय करू शकत नाही. हेच सांगणारी ती प्रवृत्ती आहे. जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने विचारलं तुम्ही ट्रेलर काढलं, इतकं भयानक ट्रेलर आहे, याची तुम्ही परवानगी घेतली का. सेन्सॉर बोर्डच्या कायद्यानुसार सेन्सॉर बोर्डाची परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही ट्रेलर प्रसारित करू शकत नाही, सिनेमा प्रसारित करू शकत नाही. त्यांनी सांगितलं आम्ही परवानगी घेतली नाही. परवानगी न घेता यांनी एवढं प्रक्षोभक ट्रेलर आपल्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवून दिलं. आपलं डोकं खराब करायचं, आपल्या बाजूला शेजारी कोणी मुसलमान राहणार असेल त्याच्याबद्दलचा द्वेष निर्माण करायचा. आणि मग त्यांनी माफी मागितली कोर्टामध्ये. त्यांनी ॲश्युरन्स दिला की आम्ही हे डिस्क्लेमर दाखवतो की हे काल्पनिक घटनांवर आधारित आहे. ज्या देशामध्ये एवढा तेढ निर्माण करणारा एखादा सिनेमा काही लोक बिनधास्तपणे सेन्सॉर बोर्डाची परवानगी सुद्धा न घेता काढू शकतात, कारण की सेन्सॉर बोर्ड सुद्धा तटस्थ राहिलेलं नाही. लोकशाहीचा धोका इथे आहे. इथे लोकशाहीचा धोका आहे की जर तुम्ही कायदा केलेला आहे, कायदा सगळ्यांसाठी समान आहे. मी काही केसेस लावल्या तुम्हाला सांगतो की केवळ एखादा कुत्रा जाताना दिसला एखाद्या सीन मध्ये, एखादी गाय किंवा म्हैस दिसली तरी तिथे थांबवलेली आहे फिल्म परवानगी देताना. त्यांनी सांगितलं ॲनिमल वेलफेअर बोर्डाची परवानगी आणली का, ती पहिले आणा, ती आणल्याशिवाय तुम्ही गाय जी गेली दाखवता येणार नाही. एकही प्राणी जेव्हा सिनेमात आपल्याला दिसतो तेव्हा ॲनिमल वेलफेअर बोर्डाची परवानगी मिळते. मग एवढे कडक कायदे असताना काही जणांसाठी वेगळे कायदे आणि काही जणांसाठी वेगळे कायदे असं संविधानाला मान्य नाही. आणि म्हणून अशा प्रकारची जी दुभंगलेली लोकशाही आहे ती निर्माण करणारे लोक सुद्धा संविधानाला आपण एक समजून घेतलं पाहिजे की असे अनेक सिनेमे आता येतात. व्हॉट्सअप मगाशी सरांनी उल्लेख केला, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणून. माझं आपल्याला कळकळीचं आव्हान की अभ्यास करा, समजून घ्या, तुमच्याकडे येणाऱ्या मेसेज बद्दलचा विचार थोडा वेळ करा. कोणालाही फॉरवर्ड न करता, आपण फॉरवर्ड काही केलं नाही तर काही देशाचं नुकसान होणार आहे का, तुमचं नुकसान होणार आहे का, तर तुम्ही कमी हुशार आहे असं लोकांमध्ये पसरणार आहे. कशासाठी आपण त्या व्हॉट्सअपवर एवढं अवलंबून आहात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण विवेकवादी पद्धतीने विवेक बुद्धीने विचार करणं शिकलं पाहिजे, तरच आपण संविधानाकडे डोळस पद्धतीने पाहू शकतो. आपण पाहिलं की इथे RTIचा वापर सुद्धा अनेकदा कुंठित करण्यात आलेला आहे. आमच्या एका आमदाराने मला प्रश्न विचारला माहितीच्या अधिकाराने किंवा नरेंद्र मोदी यांची डिग्री खरी आहे त्याची कॉपी द्या. माहितीच्या अधिकाराने मागू शकतो तो, पण हा माहितीच्या अधिकाराचा अर्ज केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. कायदा काय म्हणतो, माहितीच्या अधिकार कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की
केवळ देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातली, आंतरराष्ट्रीय ज्या बॉर्डर आहेत तिथे जे काही काम सुरू असेल त्याच्याबद्दलची आणि युद्ध तयारीबद्दलची माहिती अशी तुम्ही सुरक्षेबद्दलची, संरक्षणाबद्दलची विचारू शकत नाही. बाकी सगळी माहिती तुम्ही विचारू शकता. नरेंद्र मोदी कोण लागू केलेले आहे? त्यांना प्रश्न विचारला त्यांच्या डिग्री बद्दल तर राग कसा येतो. भारताने पहिल्यांदा पाहिलं की गृहमंत्री भारताचे आपलं सगळं काम सोडून पत्रकार परिषद घेतात आणि सांगतात ये नरेंद्र मोदी की डिग्री मैं जाहिर कर रहा हूँ, ये BA की है और ये MA की है, एंटायर पॉलिटिकल सायन्स. अरे भारतामध्ये असा विषयच नाही एंटायर पॉलिटिकल सायन्स, तुम्ही कशी काय त्याच्यामध्ये डिग्री घेतली हो? आणि ज्यावेळेस कॉम्प्युटर नव्हता तेव्हा तुमची कशी काय डिग्री कॉम्प्युटराइज पद्धतीची आहे? मग सामान्य माणसाला प्रश्न पडायला पाहिजे. प्रश्न पडले की तुम्हाला काय येणार? माहितीचा अधिकार कायदा यांनी गुंडाळून ठेवला. आणि हा केवळ इथेच नाही, तर जेव्हा इलेक्शन कमिशनकडे लोक माहिती मागतात तेव्हा ते माहिती देत नाही. जेव्हा हे खर्चाबद्दलची माहिती मागतात तेव्हा माहिती देत नाही. मध्ये आपण पाहिलं की नरेंद्र मोदींचे ते असे हे लावले रेल्वे स्टेशनवर, त्यात आपला चेहरा असा घालायचा आणि फोटो काढायचा, बाजूला नरेंद्र मोदी साहेबांचा असतो, आपल्या एकत्र फोटो येतो मोदी साहेब. एका माणसाने माहितीच्या अधिकाराखाली माहिती विचारली की हे सेल्फी पॉइंट जे तयार केले आहेत रेल्वे स्टेशनवर त्याचा खर्च किती झाला. आता त्या अधिकाऱ्याला माहितीचा अधिकार कायद्यावर देऊन टाका, माहिती त्यांनी देऊन टाकली माहिती. सगळीकडे जाहीर झाला की करोडो रुपये याच्यावर खर्च झालेले आहेत. त्या माणसाला नोकरीवर काढून टाकलं माहिती देण्याचा. हा कायदा असतो, हे कायद्याचे राज्य असते, याला तुम्ही रामराज्य म्हणता. सामान्य माणसांनी प्रश्न विचारायला पाहिजे. संविधानाने आपल्याला जी ताकद दिलेली आहे ती वापरणारे नागरिक जेव्हा उभे राहतील तेव्हा भारतीय संविधान जिवंत होईल. नाहीतर वृद्धावस्थेत नाही संविधान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या केवळ हातात आपल्याला दिसेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. सर्वोच्च न्यायालय कधी कधी काही चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्याची अंमलबजावणी. जेव्हा 2013 त्या दिल्लीत त्या मुलीवर बलात्कार झाला आणि खूप मोठं आंदोलन झालं, अण्णा हजारेंनी केलं, बाकी सगळ्यांनी केलं, खूप मोठं आंदोलन झालं आणि सत्तांतर झालं. एका मुलीवर बलात्कार दिल्ली सारख्या ठिकाणी झाला, इतका वाईट बलात्कार, जसं आपल्या इथे कैलाशीमध्ये झाला तसाच वाईट बलात्कार. बलात्कार झाल्यामुळे राजकारण बदलू शकते हे एक चित्र होतं 2013 मधलं. 2014 मध्ये सत्तांतर झालं आणि आता आपण काय पाहतो की बलात्कार करणारे त्यांचे मंत्री असतात. याच्याबद्दल बोलायचं नाही, याच्याबद्दल काही चर्चा करायची नाही. मणिपूरमध्ये 2 बाया लग्न धावत असतात, मदत करा म्हणून ओरडत असतात, त्यांच्या मागे 100, 150, 500 लोकांचा जमाव असतो आणि तरी तिथे आपले पंतप्रधान जात नसतील, आपले गृहमंत्री जात नसतील. मग कशाची लोकशाही आहे सांग? याला लोकशाही कसं म्हणायचं? भारतातल्या एका भागातली महिला व्यथित झाली, दुःखी झाली, अत्याचारी झाली तर चालेल. मग इथे वेस्ट बेंगॉलमध्ये आता नरेंद्र मोदींची रॅली काढली महिलांच्या सोबत, कारण का तिथे महिलांवर अत्याचार झाले. कुठेही अत्याचार झाले असेल, बलात्कार झाले असेल तर ते वाईट आहे. ती महिला कोणी असो, कुठल्याही प्रांतातली असो, तिथे वेस्ट बेंगॉलमध्ये आपलं राज्य नाही म्हणून तिथले बलात्कार झाले त्याच्याबद्दल आपण तिथे रॅली काढायला जायचं आणि बाकीच्या ठिकाणी बलात्कार झाले तिथे आपण भेटायला जायचं नाही. दिल्लीमध्ये बलात्कार झाला त्या खेळाडू महिलांवर तर त्या ब्रिज भूषणला आपण वाचवायचं. असं कोणतं संविधान तुमचं आहे? काय मान्य काय करता तुम्ही? तुम्हाला आंबेडकरांचा राग आहे का? तुम्हाला महात्मा गांधींचा द्वेष आहे का? तुम्हाला भारतीय संविधानच मान्य नाही का? एकदा सांगा तुम्ही हिंमत करून. पण यांची हिंमत नाही, कारण की भारतीय संविधानामध्ये सर्वोच्च स्थान ताकदवार हे नागरिकाला दिले आणि म्हणून यांची हिंमत नाही संविधान नाकारायची. लोकशाही म्हणजे सामान्य नागरिक आहे. आणि त्या सिनेमामध्ये डायलॉग आहे, डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ अ कॉमन मॅन. आपण आहे कॉमन मॅन. आज आपल्याला सगळ्यांना उभं राहायचं आहे भारतीय संविधानाचं. एकीकडे आपण पाहतो कायदे यंत्रणा सगळी प्रक्रियावादी झालेली आहे. एवढे प्रक्रियावादी यंत्रवत झालेले आहे. इथे काही लोकांच्या केसेस असतील कोर्टात, त्यांनी तर पाहिलं असेल, खूप विलंबाने न्याय देतात. प्रक्रियावादी होणं हे अत्यंत चुकीचं आहे. जिवंत माणसं आपण न्यायाधीश म्हणून का बसवतो? कारण की माणसांचं दुःख समजून घेतलं पाहिजे आणि भावनाशील पद्धतीने विचार करून कायद्याच्या चौकटीत निर्णय दिला पाहिजे. ते म्हणतात की आम्ही इमोशनल विचार करणार नाही.
इमोशनचा निर्णय देताना तुम्ही इमोशनवर आधार दिला नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो साधी. असं मंदिर असते एका ठिकाणी आणि फार जागृत देवस्थान असते. मग लोक तिथे गर्दी करतात दर्शनासाठी. मग दर्शनासाठी गर्दी होत असल्यामुळे तिथे बाहेर चप्पल काढावं लागतं. चप्पल काढतात लोक आणि मंदिरात जातात दर्शनासाठी. अनेकदा बाहेर येऊन पाहतात तर आपले चप्पल गायब, बूट गायब, अनेकांच्या बूट आणि चप्पल चोरी जातात. त्यामुळे मंदिर समितीकडे सगळेजण तक्रार करतात, इथे काहीतरी व्यवस्था करा, आपल्या बूट चप्पल चोरी जातात. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन कमिटी एक माणसाला देते, त्याला तिथे खुर्ची टाकून देतात, त्याला सांगतात की सगळ्यांना सांगायचं इथे चप्पल बाहेर काढायचं आणि मग आतमध्ये जायचं. तिथे पाठी लावतात की कृपया इथे चप्पल काढावी आणि मग मंदिरात जावे. आता आपल्या एडे दुकानीचे काही हुशार लोक असतात, ते पण तिथे जातात दर्शनासाठी. पण ते काय विचार करतात, तिथे जाऊन चप्पल काढा वगैरे, परत गेली चोरी तरी काय करायचं. ते काय करतात, आपल्या गाडीने चप्पल काढून चप्पल काढून होतात, तिथून जातात मध्ये. आता हा माणूस अडवतो त्या माणसाला, तो म्हणतो चप्पल काढा मग मंदिरात जातो. मग मी चप्पल घालून आलो नाही ना, तो कसं नाही, कायदा काय चप्पल इथे काढा मग आतमध्ये जा. आता असं सांगणार कायदा हा गाढव आहे. आपण गाढव कायदे कोणते आहे ते ओळखले पाहिजे. हा जो प्रक्रियावाद आहे अत्यंत चुकीचा आहे. आपल्याला हा थांबवता आला पाहिजे. आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे की न्यायालय हे न्यायाधीशांचं नाही, न्यायालय हे वकिलांचं पैसे कमवण्याचं ठिकाण सुद्धा नाही. न्यायालय हे आपल्या माणसांसाठी, सामान्य लोकांचं न्याय मिळण्याचं ठिकाण. आणि त्यात शुद्धतेने तिथे काम झालं पाहिजे, तिथे प्रक्रियावाद आणून चालणार नाही. आणि म्हणून भारतीय संविधान त्याचा आत्मा हा समजून घ्यायचा असेल तर तो सामान्य माणसांनी आपल्या हातात संविधान घेतल्याशिवाय जिवंत होणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. भारत एक देश म्हणून आज एका अशा संक्रमणातून चालला आहे. सगळीकडे आंदोलनं सुरू आहेत, चळवळी सुरू आहेत, लोक नाराज आहेत, बंड सुरू आहे प्रकारचं. आपण पाहिलं पंजाब हरियाणामध्ये आता शेतकऱ्यांनी उठाव केलेला. इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा कापसाला भाव मिळत नाही, ऊसाला भाव मिळत नाही, आधारभूत भावच मिळत नाही. सोयाबीनच्या किमती घटल्या, सूर्यफुलाच्या किमती घटल्या, ज्वारी म्हणजे ज्याला आपण त्याचे भाव आता उतरत चाललेले आहेत. मग सगळीकडे कांद्याचे भाव तिथे नाशिकमध्ये घसरले. या सगळ्याच शेतकऱ्यांच्या हवालदिलीबद्दल काहीच कोणी बोलत नसेल आणि मंदिर मस्जिद हिंदू मुस्लिम सतत करतात, तसं काही नव्हतं ना आमचं मंदिर आणि मस्जिदचं किंवा हिंदू मुसलमानांचं. आमचा प्रश्न हा महागाईशी संबंधित आहे, बेरोजगारीशी संबंधित आहे. याच्याबद्दल भारतीय संविधानाने तुम्हाला दिलेले अधिकार वापरून योजना तयार करा. भारतीय संविधान हे सामान्य माणसांसाठी योजना तयार करण्याचं एक राष्ट्रीय धोरण आहे. आता दुर्दैवाने या राष्ट्रीय धोरणाचा संविधान नावाचा वापरच झालेला नाही, व्यवस्थित वापर झाला पाहिजे. डॉक्टर आंबेडकरांनी एक अत्यंत इशारा देऊन ठेवला होता गंभीर. त्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा वाईट लोक येतील राज्य संस्थेमध्ये, राज्य करतील, सत्ता उभं होतील आणि त्या वाईट लोकांच्या हातात संविधान पडेल, तेव्हा संविधान अत्यंत वाईट आहे असं तुम्हाला. पण जेव्हा चांगले लोक येतील तेव्हा हे संविधान तुम्हाला किती उपकारक आहे, किती चांगलं आहे असं वाटेल. आज वाईट लोकांच्या हातात संविधान महाराष्ट्रामध्ये आहे, दिल्लीत. आता या लोकांना आपण जर ओळखलं असेल की हे संविधान विरोधी आहे, हे सत्ता पिपासू आहे, सत्तेशिवाय जगू शकत नाही, असे लोक आपल्या कामाचे नाही. सत्तेशिवाय जगणारे, सत्तेशिवाय सुद्धा लोकांसाठी संवेदनशीलता ठेवणारे असे लोक आपल्याला पाहिजे. लोकशाहीमधल्या बुद्धिमानचा गैरवापर करणारे जे चालाक लोक आलेले आहेत, ते स्वतःला चाणक्य म्हणून घेतात, ते लोक खरोखरच संविधानाचे दोषी आहेत असं मला वाटतं. महाराष्ट्रात जे सत्तांतर झालं आपण पाहिलं, शिवसेना पक्षाच्या पक्ष पळून देण्यात आला आणि धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष हा सगळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना देऊन टाकलेला. तो दिवसा ढवळ्या संविधानासंदर्भात केलेली दरोडेखोरी वाईट प्रकार आहे. पक्षांतर करायचं असेल तर त्याची पद्धत आहे, संविधानात सांगितलेली आहे, दहाव्या परिशिष्टामध्ये सांगितलेले तुम्हाला पक्ष सोडायचा आहे, हा पक्ष हुकुमशाहीवर आधारित होता. मग तुम्ही आतापर्यंत इतके वर्ष या पक्षात राहिले, अचानक तुम्हाला हा पक्ष हुकुमशाही वाटायला लागला असेल तर ती सोडण्याची पद्धत आहे, ती तुम्ही
राजीनामा द्या, परत निवडणूक असेल तेव्हा उभे राहा आणि निवडून या, किंवा तुम्ही बाहेर व्हा, एक गट स्थापन करा आणि मग तुम्ही एक गटाची मान्यता मिळून तिथे राहा तसेच आमदार म्हणून, जर तुम्हाला मान्यता मिळाली. पण पक्ष सुद्धा सोडायचा नाही. आमदार पक्ष आहे म्हणायचं तो पक्ष नंतर जे पाळीव असं निवडणूक आयोग आहे, जे ज्यांचे मालक वेगळेच आहेत आणि ते मालक सांगतात त्याप्रमाणे राहतात, ती स्वायत्त यंत्रणा राहिली नाही निवडणूक आयोग. एक काळ होता, इथे बसलेल्या लोकांना अनेकांना माहित असेल, TN सेशन नावाचा म्हणतात, TN सेशन. हाच कायदा, हेच निवडणूक आयोग. आणि TN सेशन नावाचा एक वेगळा माणूस जो संविधानिक होता, कायदा मानत होता, त्या माणसाने सगळ्या भारताला सरळ करून टाकलं, सगळ्या राजकारणाला दिशा दिली. इथे बसले अनेकांना माहिती असेल, मी लहानपणी तर पाहत होतो ते मोठे मोठे भोंगे लावलेले ऑटो रिक्षा, सायकल, याच्यावर जोर जोरात दिवसभर कांड्या बसणाऱ्या आवाजात यांना त्या गाईवर शिक्का मारा. आपण कंटाळून जातो, डोकं दुखून जायचं, एवढ्या प्रमाणात तो प्रचार होता. सगळीकडे भिंती रंगवल्या जायच्या. TN सेशननी बंद केले. त्यांनी सांगितलं तुमचं निवडणूक आहे, तुम्ही लढायची, प्रचार तुम्ही करा बरोबर जाऊन, पण लोकांची डोकेदुखी वाढवायची नाही. सामान्य माणूस मतदानाच्या शेवटी मतदान करेल, दिवसभर भोंगाडे लावून तुम्ही फिरायचं, हे चालणार नाही, हे सांगणारे TN सेशन. आज काय करा, हेच निवडणूक आहे. TN सेशनला एका माणसाने विचारलं की तुम्ही सगळे काय खाता ब्रेकफास्ट करून. त्यांनी सांगितलं मी नाश्ता करताना दररोज एक राजकीय नेता. प्रामाणिक माणसाचं उत्तर होत होते की मी भ्रष्ट असलेला, चुकीचा असलेला राजकीय नेता खाऊन टाकतो दिवसात. कारण की त्यांनी निवडणूक आयोगाला वळण लावलं. आज निवडणूक आयोग ही आपल्याला दिसणारी एक यंत्रणा आहे, पण त्या यंत्रणेमध्ये सगळे जोकर बसलेले, जे नरेंद्र मोदीच्या दावणीला लागले. आणि त्याचा परिणाम आपण पाहिला की एकनाथ शिंदेना शिवसेना देऊन टाकली. नंतर अजितदादा तशाच पद्धतीने ठरलेल्या पद्धतीने बाहेर गेले आणि त्यांना माहिती होतं की निवडणूक आयोग साहेबांचंच आहे, ते सांगणार आहे मोदी साहेब. आता मोदी साहेबांनी त्यांना सूचना दिल्या, त्याप्रमाणे त्यांना राष्ट्रवादी पक्ष जो शरद पवार साहेबांनी स्थापन केला तो देऊन टाकला, घड्याळ पण देऊन टाकला. आता नुसतंच घड्याळ देऊन काय करतात, त्या घड्याळामध्ये सेल थोडी दिली, घड्याळ चालणार कसं. आणि म्हणून आता भावनाशीलतेवर आवाज केला जातो की मला एवढे लोक निवडून द्या, नाही तर मी निवडणुकीत उभं राहणार. जो माणूस प्रामाणिक असतो त्याच्या भावनांना लोक प्रतिसाद देतात. दरोडेखोरी करणाऱ्यांच्या गॅंगमध्ये कोणी जात असेल तर ते संविधान द्रोही आहे, एवढा मला प्रश्न आहे. तुम्ही कुणाला निवडून द्या तुम्ही ठरवा, पण संविधानाने असं सांगितलेलं आहे अशा प्रकारच्या पक्षांना संविधानाला मान्य नाही. आणि त्यामुळे लोकशाही आणि संविधान समजून घ्यायचं असेल तर हे समजून घ्यावं लागलं आधी की असं जर मान्य नसेल तर तसं करणारे लोक हे संविधान द्रोही आहेत, संविधानाशी गद्दारी करणार. बाकी राजकीय पक्षाची गद्दारी वगैरे मला काही समज नाही. मी सामान्य नागरिक म्हणून आपल्यासमोर नागरिकांची भूमिका मांडतो. मग इथे राहुल नार्वेकर यांनी पण तेच केलं. त्यांना आपण सांगत की असा प्रकारचा निर्णय द्यायचा. आता मी तिथे स्वतः आलो होते, आमचे ऍडव्होकेट आणि उपस्थित होते, पाहत होते त्यांच्याकडे. त्यांनी जो निर्णय दिला तो घटनेमध्ये बसणारा नाही, तो भारतीय संविधानाच्या चौकटीत बसणारा नाही. पक्षांतर बंदी कायद्यानुसार असा निर्णय होऊ शकत नाही. पण तरी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती होतं की असाच निर्णय होणार की एकनाथ शिंदेचं काही कोणी वाकडं होतं, असाच निर्णय होणार की अजितदादांचं कोणी काही वाकडं होतं. तसंच झालं. एवढ्या लोकांच्या अपेक्षित होणारे निर्णय येत असतात तेव्हा संविधान रसातळाला गेला की नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काही मागण्याची गरज आहे का? स्पष्ट आहे ते की भारतीय संविधान एक यंत्रणा म्हणून यांनी उद्ध्वस्त केलेला आहे. आणि म्हणून आज तुम्ही जो विषय घेतलेला त्याची प्रक्रिया आपण समजून घ्या की लोकशाही जी मगाशी मी सांगितली की एकाही माणसाचं वेगळं मत असेल तरी त्याला निर्भयपणे निडरपणे ते मांडता आलं पाहिजे, बाकीच्यांनी त्याला संरक्षण दिलं पाहिजे. ही यंत्रणा राहिली कुठे, ही प्रक्रिया राहिली कुठे. आणि म्हणून लोकशाही आपल्याला पाहिजे, कारण की सामान्य माणसांची लोकशाही हीच ताकद आहे. सामान्य माणूस ताकदवान कशामुळे फील करतो, कशामुळे त्याला वाटते की आपण ताकदवान आहे? कारण की कायदा आपल्याजवळ आहे, संविधान आपल्याजवळ आहे. हे संविधान काढून घेण्याचा प्रयत्न जर काही लोक करत असतील तर त्या प्रवृत्तींना आपण विरोध केला. त्या प्रवृत्ती कोणत्याही राजकीय पक्षाचा असतो,
मी जरी आता 2-4 जणांची नावं घेतली असतील तरी तेवढेच नाही, कोणत्याही राजकीय पक्षाचे तसा प्रवृत्ती ते आपल्याला अमान्य आहे. इथे वसंतदादा पाटलांच्या नावाने आपण व्याख्यान करतो. त्यांनी जे राजकारण केलं ते आपण पाहिलं. मी त्याच्या अनेक स्टोरीज आता काही दिवसांपूर्वी वाचत असतो की एखादा गरीब माणूस त्यांना रस्त्यावर भेटतो, त्याला ते थांबून बोलतात, त्याच्यासोबत ते जेवण करतात. एखादा गरीब माणूस रस्त्यावर जात असतो, ट्रक जात असतो, सगळेजण जय जयकार करतात वसंतदादा पाटलांचा. तो विचारतो कुठे झाले तुम्ही, वसंतदादा पाटलांचं काय झालं, मुख्यमंत्री झाले, मग मी पण येतो तुमच्यासोबत. ते जातात आणि त्या माणसाला वसंतदादा ओळखतात आणि त्याला आपल्या जवळ बसवतात. त्याचे फाटके कपडे आहेत, कपड्यांवरून मूल्यांकन न करणारे नेते कुठे गेले? ज्यांनी आंघोळ केली आहे, चांगला भाग केलेला आहे, व्यवस्थित आहे, तो माणूस चांगला. आणि जो मळकटलेला आहे, ज्याच्या अंगाचा वास येतो, तो श्रम करणारा माणूस, तो वाईट. हे मोठं राजकारण आहे. संविधानाला भेदभावच मान्य नाही. प्रत्येक माणूस नागरिक म्हणून त्याचं एकच मत आहे. मतदानाचा हक्क बजावताना त्या मताची किंमत जर एक असेल तर माणसाची किंमत सुद्धा एकच असली पाहिजे. ही लोकशाही. आणि ती लोकशाही जोपर्यंत आपण बघू शकत नाही, मला असं वाटतं की आपण विकसित होणार नाही. आता काही जण सरकार विरोधी भूमिका मांडतात, मी पण आपल्यासमोर मांडतो थोडीफार. मग जे सरकार विरोधी बोलतील, जे मोदींच्या कामाचं विश्लेषण करतील, ते कोण आहेत? देशद्रोही आहे. एक लक्षात घ्या की नरेंद्र मोदी म्हणजे देश नाही. हे आताचं सरकार म्हणजे महाराष्ट्रातलं असो किंवा भारत सरकार, हे सरकार म्हणजे नरेंद्र मोदी नाही. सरकार आपल्यासाठी आहे आणि हे सरकार जर नरेंद्र मोदी चालवत असतील तर ते म्हणजे देश नाही. आपण देशासाठी बोलतो तेव्हा नरेंद्र मोदी म्हणजे देश हे जे सूत्र यांनी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे सुद्धा संविधान विरोधी सूत्र आहे. आणि त्यामुळे आपण समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला टीका करण्याचा हक्क आहे. एवढंच नाही तर न्यायालयाच्या निर्णयावर टीका करण्याचा हक्क आहे, न्यायालयाच्या निर्णयाचं विश्लेषण करण्याचा हक्क आहे, पत्रकारिता बसल्याच्या त्याच्याबद्दल लिहिण्याचा हक्क आहे. पत्रकारिता तर यांनी आता अशी वाईट परिणाम देऊन ठेवलेली आहे. आपलं भाग्य आहे, चांगली गोष्ट आहे की आज जिल्हा पातळीवरचे, तालुका पातळीवरचे पत्रकार जे आहेत त्यांनी पत्रकारिता जीवन घेतलं. नाहीतर हे म्हणतात पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा. यांना वाटतं सगळं काही विकायला आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे की भारतातले सगळे पत्रकार विकाऊ नाही. मला विकाऊ असतील ती गोष्ट वेगळी. काही पत्रकारांनी नोकरी सोडून दिल्या, राजीनामे देऊन टाकले आणि त्यांनी आपले चॅनल सुरू केले युट्यूबचे. त्यांचे पण चॅनल चालायला लागले कारण की ते सत्य दाखवतात. जे हे दाबायचा प्रयत्न करतात ते दाखवतात. मग त्यांचे युट्यूब चॅनल चालायला लागले. आणि म्हणून मग भाजपचे अध्यक्ष बावनकुळे सांगतात की या पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा कारण की आपल्या विरोधी बातम्या हे देतात. एक लक्षात घ्या की विरोधी मत मांडणं, विरोधी मत असणं हे लोकशाहीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. हे एकसुरी मत तयार करतात की सगळ्यांचं मत एकच असलं पाहिजे. नरेंद्र मोदी कोण आहेत? महान आहे. नरेंद्र मोदी कोण आहेत? विष्णूचा अवतार असं म्हणायचं आपण, म्हणजे आपण चांगले नागरिक. चांगलं नागरिक व्हायचं असेल तर नरेंद्र मोदी गेल्यानंतर कोणी येतील त्यांचं सुद्धा विश्लेषण आपल्याला करावं लागेल, आपल्याला करता आलं पाहिजे. इथे सत्तांतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं नक्की सत्तांतर होणार आहे. मी आपल्याला सांगतो महाराष्ट्र फिरत असताना जे कोणतं सरकार येईल त्यांचं सुद्धा विश्लेषण करता आलं पाहिजे. चुकीचं जे असेल ते चूक म्हणून सांगता येणं हे लोकशाहीचे जिवंतपणाचं आणि ते आपल्याला आता आणून द्यायचं. 1975 ते 1977 या काळात 21 महिने आणीबाणी होती भारतामध्ये. इमर्जन्सी लावली इंदिरा गांधी. कोणी काही त्यांच्या विरुद्ध लिहायचं नाही, कोणी काही बोलायचं नाही, न्यायालयाने निर्णय द्यायचा नाही, माणसांनी त्यांच्या विरुद्ध बोलायचं नाही, विरुद्ध बोलणाऱ्यांना लगेच अटक. तेव्हा इंडियन एक्सप्रेसने हे सगळे बंधनं पाहिल्यावर आपला न्यूजपेपर छापला तरी पण, आणि न्यूजपेपर कसा छापला असेल इमर्जन्सी मध्ये तुम्ही सांगा. त्यांनी फक्त वरती इंडियन एक्सप्रेस हे नाव छापलं, कोरा पेपर छापला निषेध म्हणून. हे लक्षात घ्या की निषेधाचे लोकशाहीचे प्रकार असतात काही. आज हे निषेधाचे प्रकार सुद्धा आपण वापरू शकतो. युरोप शर्मिला म्हणून तुम्ही ऐकलं असेल नाव कदाचित. युरोप शर्मिला यांनी खूप उपोषण केले, सत्याग्रह केले. सगळ्यात जास्त उपोषणाचे सत्याग्रह करणारी महिला म्हणून जगात तिची नोंद झाली.
तेव्हा त्याला कलकत्त्याला राहिला. आम्ही त्यांना विचारलं की आता तुम्ही कोणत्या प्रश्नावर उपोषण आणि सत्याग्रह करा. तर त्या म्हणाल्या की मी आता कोणत्याच प्रश्नावर सत्याग्रह उपोषण करणार. त्याला विचारलं का तुम्ही का नाही करणार. तर त्यांनी सांगितलं की ज्यांच्यासमोर सत्याग्रह आणि उपोषण करायच्या मागण्या मागायच्या ते सरकार सुद्धा संवेदनशील पाहिजे. आता तशी परिस्थिती नाही. तुम्ही उपोषण करा, सत्याग्रह करा, तुम्ही मरणार. आता इथे माझं भाषण सुरू होण्यापूर्वी एका माणसाचा फोन आला की आझाद मैदानामध्ये मी साधारणतः 18-20 दिवसापासून उपोषण करतोय, मी मरणार आहे, मला कोणी भेटायला पण येत नाही, तुम्ही मला मदत करा. मी त्याला सांगितलं भाषण झाल्यावर तुम्हाला फोन करा. अशी जर परिस्थिती असेल तर या विदारक परिस्थितीमध्ये लोकशाही शोधण्याचा प्रयत्न आपल्या सामान्य नागरिकांना करायचा. कदाचित आपण लोकशाहीला शोधतोय आणि लोकशाही सामान्य नागरिकांना शोधतोय की नागरिक कुठे बाबा, सगळे राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. तटस्थ नागरिक कुठे? तुम्ही राजकीय पक्षाचे सदस्य जरूर राहा, पण सगळेजण ते झेंडे घेतलेले आहे, कपाळावर काहीतरी लावलेलं आहे, आपल्या इथे बिल्ले लावलेले आहेत, असे लोक कसे काय निर्माण झाले? आपण निवडणुकीच्या वेळेस ठरवू कोणाला मत द्यायचं ते, पण सतत असं आवेशामध्ये असणारे लोक जे तयार झालेले आहेत. कोणी निळे झेंडे घेऊन फिरतात, कोणी लाल झेंडे घेऊन फिरतात, कोणी पिवळे झेंडे घेऊन फिरतात, कोणी भगवे झेंडे घेऊन फिरतात, कोणी हिरवे झेंडे घेऊन नाचवतात. हे सगळं जे सुरू आहे हे राजकारण लोकशाहीला घातक आहे. हे सामान्यातल्या सामान्य माणसांनी मतदार म्हणून ओळखलं पाहिजे. आणि हे राजकारण स्त्रियांसाठी तर प्रचंड घातक आहे. जेव्हा जेव्हा देशावर आधारित राजकारण मोठं होते तेव्हा तेव्हा स्त्रियांवरचे अत्याचार वाढतात. हे जे आमचे सहकारी होते ॲडव्होकेट श्री त्यांचं भाषण झालं बरोबर. त्यांनी हे सांगितलं की आकडेवारी जी आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड तुम्ही पहा की भारतातल्या स्त्रियांवरचे अत्याचार अन्याय वाढत चालले. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकशाही संकल्पना वितळ होण्याची विरळ होण्याची जी प्रक्रिया 2014 पासून सुरू झाली तेवढी प्रक्रिया तर आणीबाणीमध्ये इंदिरा गांधीच्या नव्हती. कारण आता काय केलं आहे यंत्रणाच गायब करून टाकली. म्हणजे यंत्रणा आपल्याला दिसतात तिथे ठेवलेले म्हणजे तुम्हाला नुसतीच पाण्याची बॉटल ठेवली दिसेल नाही, ते पाण्याची बॉटल आहे कारण त्याच्यावर शिक्का आहे ते माहिती आहे आपल्याला पाण्याची बॉटल असते, पण यात पाणीच नाही तुम्हाला तिथून पुढे दिसणार. आज अशाच मोकळ यंत्रणा भारतामध्ये सगळीकडे निर्माण झालेल्या आहे. इंदिरा गांधींच्या काळात आणलेल्या संकटापेक्षा जास्त मोठं संकट आज लोकशाहीवर आलेलं आहे. आणि म्हणून सुद्धा मला असं वाटतं की ही लोकशाही वाचवण्यासाठी सामान्य माणसांनी प्रयत्न केला पाहिजे. नागरिकांचं स्वातंत्र्य टिकलं पाहिजे यासाठी कोणीच काम करताना दिसत नाही. ते टिकलं पाहिजे. बेघर लोक जे आहेत, भुकेने व्यापून झालेले जे लोक आहेत, बेरोजगारी जे आहे त्यांना काम मिळालं पाहिजे. त्यासाठी कोण काम करतात, त्यासाठी कोणते राजकीय लोक आणि कोणते राजकीय पक्ष काम करतात ते सांगतात. आम्ही एवढ्या लाखो करोडो लोकांना आम्ही फुकट जेवण देणार. फुकट जेवण देऊन तुम्ही जी लाचारी आणि गुलामगिरी नवीन प्रकारची तयार करता ती लोकशाहीला मान्य आहे का? काही जण आरक्षणाबद्दलच बोलतात की आरक्षण पाहिजे, हे पाहिजे, सगळ्यांना आरक्षण द्या, काही हरकत नाही. माझं आरक्षणाला विरोध आहे, पण आरक्षण टिकत नाही. आपल्या सगळ्यांची फसवणूक होते. आणि दुसरी फसवणूक काय होते की कर्तव्यांच्या आधारे या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी स्वराज्याचा झेंडा लावला त्या शिवाजी महाराजांनी आपल्या हातातल्या कर्तव्य आणि ताकदीवर विश्वास ठेवला. ती ताकद नष्ट होऊ देऊ नका. आरक्षण भेटेल तेव्हा भेटेल, मिळेल तेव्हा मिळेल, पण आपल्या कर्तृत्वाचा विश्वासच गमवून बसायचा आणि असं समजायचं की आरक्षण मिळाल्यावर सगळं काही होणार आहे. अशी लाचारी आपल्या मनामध्ये आणि वर्तनामध्ये आली, ही दुर्दैव. आता थोड्या वेळासाठी विचार करा, आरक्षण मिळालं, नोकऱ्या आरक्षण ठीक आहे मिळालं, नोकऱ्या कुठे, नोकऱ्या कुठे, नोकऱ्या कोण देणार आहे? त्यामुळे हे राजकारण समजून घ्या. दरवेळेस जर एखाद्या विशिष्ट निवडणुकांच्या वेळेस हा विषय येत असेल तर त्याबद्दल आपण कधीतरी विचार केला पाहिजे. मी आपल्याला एक छोटीशी गोष्ट त्याची सांगतो की 2018 मध्ये त्याच्यापूर्वी पण अनेक अहवाल आले. 2018 मध्ये सुद्धा अहवाल तयार करण्यात आला. मला वाटते 2018 मध्ये मुख्यमंत्री नंतर सरकार होते. तर 2018 मध्ये एक अहवाल तयार करण्यात आला होता. तो अहवाल
की राज्य सरकारला जे अधिकार मागासवर्गीय ठरवण्याचे आहे ते आम्ही काढून घेतले आहे, ते आता फक्त केंद्र सरकारला आहे. तुम्ही बघा 102वी घटना, 102वी घटना दुरुस्ती नरेंद्र मोदींनी केली आणि तेव्हापासून मग जे ज्या केसेस तिथे गेल्या हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, त्या सगळ्या रिजेक्ट होणार. कारण की तुम्हाला राज्य म्हणून मागासवर्गीय कोणी ठरवण्याचा हक्कच नाही. काही कालावधी गेला, काही वर्ष गेले, लोक सगळ्या राज्यातले आंदोलन करायला लागले, राज्य सरकारचे अधिकार काढून घेऊ नका. आणि मग 105वी घटना दुरुस्ती झाली. 105व्या घटना दुरुस्तीमध्ये पुन्हा राज्य सरकारला ते अधिकार देण्यात आले. पण या दोन घटना दुरुस्त्यांच्या मध्ये जे आरक्षण होतं ते सगळं रिजेक्ट करण्यात आलं होतं. यांचं जे आता राजकारण सुरू आहे ना, की तुमच्यामुळे झालं, तुमच्यामुळे झालं, तुमच्यामुळे टिकलं नाही, तसं नाही. नरेंद्र मोदींनी घटना दुरुस्ती 102 केल्यामुळे सगळे जे निर्णय आहेत ते आरक्षणाच्या विरुद्ध घेतले आहेत. म्हणून मी काही वेळ जरांगे पाटलांना सांगण्याचा प्रयत्न केला की तुमच्या आंदोलनात ते बदला. नरेंद्र मोदी आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी घोषणा त्यांच्याच हातात आहे. पण त्यांनी कोणाच्या ऐकत आपल्याला माहिती. आरक्षणाबद्दल माझं स्पष्ट मत आहे की आपण कर्तव्य आणि कर्तव्य भावना आपल्या मनगटात असलेला जो हा न विसरता आरक्षणाबद्दलची मागणी केली पाहिजे. पण केवळ त्यावर अवलंबून आपला विकास होईल या भ्रमात कोणीही राहू नका. कारण की नोकऱ्यांचं प्रमाण काहीच नाही नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं तरी. आणि म्हणून खूप शिका सगळेजण. शिक्षणाच्या भरोश्यावर, आपल्या कर्तृत्वाच्या भरोश्यावर आपण आपल्या जागा निर्माण करू. लोकशाही जी आहे ती अशा पद्धतीने आरक्षणाचा विषय याच्यासाठीच घेतला की लोकशाही जी आहे ती अशा प्रकारे लाचार करून टाकायची की आम्ही तुम्हाला काहीतरी देणार, मग तुमचा विकास होणार. तुम्हाला घर नाही, मी घर देणार. संडास नाही, बाथरूम नाही, मी बांधून देणार. आणि मग सांगणार की एवढे एवढे संडास लाखो मी बांधले. ते राज ठाकरेंनी हिशोब दिला नाही त्यांच्या भाषणामध्ये. 4 मिनिटात ते म्हणाले एवढे 4 मिनिटामध्ये 4 मिनिटामध्ये एक संडास. आणि मग त्यांनी ते सगळा हिशोब काढला किती किती संडास बांधले. ते म्हणाले एवढ्या लवकर आपले होत पण एवढे संडास बांधले. आता आपण जर समजून घेतलं तर लोकशाहीची थट्टा चालवलेली आहे. आपल्याच पैशातून काहीतरी बांधणार आणि आपल्याला सांगणार तुमच्यावर आम्ही उपकार केले. आम्ही मालक आहे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात साधे, तुम्ही आमचे प्रतिनिधी आहात. तुम्हाला काम करण्यासाठी म्हणजे आपले त्याचे दिवाणजी ठेवतो ना आपण मॅनेजर, तसे मॅनेजर ठेवलेले आहे लोक. मॅनेजरनीच आपलेच पैसे वापरायचे. आपल्यासाठी घर बांधायला मी तुम्हाला घर बांधून द्या. कसं काय घर बांधून दिलं? तुझ्या पैशात दिलं का तू? तर हे जे खोटं बोलणारे लोक आहेत या सगळ्या लोकांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कर्तव्य भावनेतून या राजकीय नेत्यांनी काम केलं पाहिजे. माझं एक कर्तव्य आहे, हा रस्ता जो बांधलेला आहे तुमच्याच पैशातून बांधलेला आहे, तुमच्यापैकी एका जणांनी उद्घाटन नाही. कुठे गेले तर हेच उद्घाटन करतात. काही बांधलं तर हेच उद्घाटन करतात, मीच येणार म्हणतात. बरं, सगळ्या विषयात यांना समजते, शिकले नाही, काहीच नाही. म्हणजे चंद्रयान गेलं तरी हेच भाषण करतात. कुठे आतमध्ये कोणी गेलं समुद्रात तर हेच करतात. त्या दिवशी स्वतः गेले ते आतमध्ये गेले ते बुडलेल्या देवाचं हे पाहायचं. म्हणजे आता मला पुण्य प्राप्त झाले झाली पुण्य प्राप्त झालं तुम्ही निघून. आपलं काय होतं की आपण अशा लोकांच्या आहारी गेलेलो. यांचं जे कर्तृत्व आहे, यांचं जे वक्तृत्व आहे त्याच्याकडे आपण डोळसपणे पाहतो. आणि त्यामुळे यांना असं वाटतं की आपण सगळे बिंदू करा. मग धर्माचं नाव काढलं की आपण भावनाशी होतो असं यायला वाटते. माझं स्पष्ट मत आहे, धर्म आपापल्या घरात राहायला पाहिजे. घराच्या बाहेर धर्म आणायचा नाही. इडेनिपाटीच्या लोकांनी हे ठरवलंच पाहिजे की घराच्या बाहेर धर्म आणायचा नाही. जसं आपण घरात जाताना चप्पल बाहेर काढून पाहिजे, चप्पल तर काय घरात जाताना आपण चप्पल घालून जातो का नाही, चप्पल बाहेर काढून ठेवतो. तसं घराच्या बाहेर येताना धर्म घरात ठेवून बाहेर आहे. मग पाहायची चालते का सगळ्यांची. मग यांना बोलावं लागेल गरिबीच्या प्रश्नावर, मग यांना बोलावं लागेल बेरोजगारीच्या प्रश्नावर, मग यांना बोलावं लागेल स्त्रियांच्या हक्कांबद्दल, मग यांना बोलावं लागेल की शेतीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचे जे सगळे बियाण्याचे भाव वाढले, खतांचे भाव वाढलेले, रासायनिक कीटकनाशकांचे भाव वाढले, याच्याबद्दल यांना बोलावं लागेल. याच्याबद्दल हे बोलत नाही कारण की यांना माहिती आहे की आपण धर्मवेडे आहे. धर्मश्रद्धा असणं वेगळं आणि धर्मवेडे आहे. ही शहाणपणाची सुरुवात आपण केली पाहिजे की आपण आता धर्माच्या नावाने मुळीच भाव चढून जायचं नाही. अत्यंत शांतपणे विचार करायचा तर आपण लोकशाही समजून घेऊ शकतो असं मला वाटतं.
एक काळवलेला अंधारलेला असा सध्याचा सगळा काय वातावरण आहे आणि त्यातून आपल्याला उजेडाकडे जायचं. या उजेडाकडे जाण्यासाठी आपण लोकशाहीच आपली ताकद आहे समजून घेतलं तर आपल्या सगळ्यांना खूप मोठा बदल दिसेल. काय झालं की आता 10 वर्षामध्ये एवढी नासधूस एमपीएमसी झालेली आहे. मी कोर्टामध्ये असतो, सुप्रीम कोर्टापासून तर खालच्या कोर्टामध्ये जी नासधूस यांनी केलेली आहे ती आपण कल्पना करू शकणार नाही अशी आहे. म्हणजे आता नरेंद्र मोदी काहीतरी करू शकत नाही, कारण काय की पंडित नेहरूमध्ये करू शकत नाही. पंडित नेहरू केव्हा गेले, त्यांचं भूत तुमच्या अंगावर बसलं का काय, तुम्ही हे करायचं नाही ते करायचं नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये सामान्य माणसाचे प्रश्न जर संपत असतील, सामान्य माणसाचे प्रश्न जर विसरले जात असतील तर लोकशाहीबद्दल बोलणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आज या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण ही चर्चा केली. ही चर्चा काही पूर्ण आहे असं माझं म्हणणं नाही, मी काही पूर्ण विषय तुम्हाला सांगितलं असं माझं मत नाही, पण एवढंच मी सांगतो की समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता हे हा जो आत्मा आहे भारतीय संविधानाचा, तो आत्मा जर कोणी हिरावून घेत असेल तर ते हात आपल्याला पकडायला पाहिजे. शिवाजी महाराज असते तर ते हात तोडले असते, पण आता सध्या लोकशाहीमध्ये आपण तसे हिंसक प्रकार करू शकतो. त्यामुळे त्यांना हात धरून धरून दिलं पाहिजे. कुठे जाऊन पडले ते पडू द्या, पण आपली जबाबदारी आहे की आपण आता नागरिक म्हणून ताकदवान पद्धतीने उभं राहायला पाहिजे आणि या लोकांना जे अराजकीय आहे, जे लोकशाही